हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी हेमा, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. माझा आजचा पारायणाचा 6वा गुरुवार आहे. तर मी सकाळी लवकर उठून आधी सर्वप्रथम सगळं आवरून घेतलं होतं. माझं आवरून झाल्यानंतर मी इथे सकाळी पहिल्यांदा सुरू म्हणलं आधी चहा प्यावेत. त्यासाठी मी इथे चहा ठेवले होते. त्यानंतर चहा उकळेपर्यंत मी या ठिकाणी पूजेचं सर्व सामान काढून घेत होते. सर्व लागणारे साहित्य एका ताटलीमध्ये काढून ठेवले होते चहा उकळेपर्यंत. कारण नंतर हर्षूचं स्कूल असतं, त्यामुळे मला लवकर पूजा वगैरे आवरायची असते. त्यामुळे मी पटापट आवरून घेत होते आधी लवकरच. म्हणजे मी 4 वाजताच उठले होते. मी पूजेला रोज सकाळी लवकरच उठते. कसं सकाळी लवकर पूजा केल्यानंतर जरा मन प्रसन्न होतं, त्यामुळे मी सकाळी लवकरच उठते. अशा प्रकारे इकडे पूजेचं काढेपर्यंत इकडे चहा पण उकळलेला होता. या सकाळचा गरम गरम चहा पिण्यासाठी चला मी सर्वप्रथम आधी चहा घेते, त्यानंतर देवपूजा आवरायची आहे. अशा प्रकारे मी चहा घेतल्यानंतर मी देवपूजेची तयारी सुरू केली होती. मागचा व्हिडिओ तर पाहिलाच असाल तुम्ही. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझे देव कसे खराब होतात, का घासत नाही मी. त्यानंतर मी अशा प्रकारे सगळे देव मी ह्यावेळेस घासून घेतले होते. सोमवारीच घासून घेतले होते. त्यानंतर मी देव देऊन घेतल्यानंतर चंदन वगैरे लावला. फुलं अर्पण करणार होते. त्याआधी म्हटलं इकडे पारायणाची पण तयारी सुरू करावेत. अशा प्रकारे खालची जागा स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर पाट चौरंग वगैरे हातरून मी त्यावरती पीस हातरली. त्यानंतर सर्व मांडणी वगैरे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, तरी या व्हिडिओमध्ये पण मी परत एकदा सांगेन. आपल्याला सर्वप्रथम कोणतंही फळ ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर घंटी ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चांदीच्या वाटीमध्ये किंवा कोणत्याही वाटीमध्ये साखर ठेवायची आहे आणि पुढे पाणी पिण्यासाठी ठेवायचे आहे. अशा प्रकारची मी मांडणी करून घेते दरवेळेस. त्यानंतर चंदन वगैरे लावून फुलं अर्पण करून घेते. आणि या ठिकाणी मी रेडीमेड रांगोळ्या देवासाठी परत कोणतीही पूजेसाठी मी आधीच करून ठेवलेल्या असते, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी असतो. त्यामुळे मी अशा प्रकारची रांगोळ्या तयार करून ठेवते आधीच. त्यानंतर अशी पूजा मांडणी केल्यानंतर मी 1 ते 21 अध्याय वाचून घेणार आहे. वाचून झाल्यानंतर मी आरती पूर्ण करून घेत आहे. या अशा प्रकारे माझी 1 ते 21 अध्याय वाचून झालेले आहेत. आरती वगैरे मी करून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. अशीच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.